महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि निवडणुकीपूर्वीच बिनविरोध निवडून जे नगरसेवक आलेले आहेत त्यापैकी 7 पैकी 6 नगरसेवक जे आहेत त्या महिला उमेदवार आहेत. त्यापैकी एक महिला उमेदवार माझ्यासोबत आहेत ज्या निवडून आलेल्या आहेत, चौथ्यांदा निवडून आलेल्या आहात. काय नेमक्या भावना आहेत? बाळासाहेबांचा आशीर्वाद, तसेच दिघे साहेबांचा आशीर्वाद, माननीय एकनाथ रावजी शिंदे साहेब यांचा पण आशीर्वाद, तसेच सर्व कार्यकर्ते आणि जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के साहेब यांचा देखील आशीर्वाद आणि श्रीकांतजी शिंदे यांचा आशीर्वाद, तसे माझे पती एकनाथजी भोईर साहेब त्यांचाही खूप आशीर्वाद आणि या सर्वांच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे आणि सगळ्यांच्या प्रेमाखातीर आज मी चौथ्यांदा निवडून आली आहे. तसेच माझ्या जोडीला जे 4 उमेदवार आहेत त्यांचंही मला खूप असं सहकार्य मिळालं. त्याचबरोबर ज्यांनी माझ्या विरोधात फॉर्म भरले होते त्यांनी मला सपोर्ट केला आणि त्यांचं देखील मी धन्यवाद मानते आणि सर्व नागरिकांचे धन्यवाद मानते आणि यांच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आज मी चौथ्यांदा बिनविरोध निवडून आलेली आहे. दादा, बिनविरोध निवडणूक क्वचित पाहायला मिळते. ठाण्यामध्ये पहिल्यांदा बिनविरोध निवडणूक झालेली आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये. काय नेमका भावना आहेत? ये तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी बाकी है. 16 तारीख को पिक्चर मालूम पड़ेगा. ठाणे जिल्हा हे शिवसेनेचा बालेकिल्ला. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाणे जिल्ह्यावर, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्या ठाणे जिल्ह्यावर भगवा फडकवलेला आहे या महानगरपालिकेवर, तो अखंड तेवत ठेवण्याचं काम आमचे सर्वांचे सर्वस्वी एकनाथजी शिंदे साहेब हे करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक होते. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला एक वेगळं चित्र पाहायला मिळेल. या ठिकाणी या आमच्या सर्वांच्या हे 4ही नगरसेवक आता या ठिकाणी एकता भोईर निवडून आलेले आहेत. ते चौथ्यांदा निवडून आले आहेत, आता बिनविरोध झालेले आहेत. हे तिन्ही नगरसेवकांचा, योगेशजींचा असू द्या, प्रकाशजींचा असू द्या, संध्याताईंचा असू द्या, सर्वांचं त्यासाठी सहकार्य आहे. परंतु ही बिनविरोध निवडणूक का होते? तर ज्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फौज असते त्यावेळेला विरोधी सुद्धा अर्ज भरण्यासाठी धजवत नाही. त्यामुळे ही बिनविरोध निवडणूक होते आणि ती सर्व जी श्रेय आहे ते मी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देतो. कारण शिवसेनेचे कार्यकर्ते एवढ्या जोमाने कामाला लागलेले असतात का समोरवाल्याचा काहीच कुठे दिसत नाही. अशा प्रकारे ते सर्व तन मन धन अर्पण करून या निवडणुकीमध्ये उतरलेले असतात आणि त्यासाठी मार्गदर्शक चांगला असावा लागतो. म्हणून शिंदे साहेब जे आमच्या या ठाण्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होते. त्यामुळे याचा हे इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतो. 7 नगरसेवक बिनविरोध शिवसेनेचे निवडून आलेले आहेत आणि त्यापैकी एकता भोईर एक आहे, 6 महिला, त्यामध्ये एक एकता भोईर पण आहे. ही एक कार्यकर्त्याची ताकद, एक कार्यकर्त्यांचा जोश, हे यामुळे जी निवडणूक शक्य होते आणि त्याचा एक आनंद एक वेगळा असतो. कारण ही निवडणूक जी कार्यकर्त्यांच्या बरोबर लढली जाते, परंतु 3 नगरसेवकांनाही निवडून आणण्यासाठी तेवढेच आमचे कार्यकर्ते जोमाने आणि जोशाने, अजून जोश वाढणार आहे कार्यकर्त्यांचा. त्यामुळे त्या येणाऱ्या 16 तारखेला सुद्धा विरोधकांची डिपॉझिट राहील की मला माहिती नाही, अशा प्रकारची निवडणूक होणार आहे. प्रकाशजी, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून एकनाथ शिंदेंना एक पदवी मिळाली असं एकनाथ शिंदे नेहमी म्हणत असतात. 7 पैकी 6 महिला निवडून आलेल्या आहेत. लाडक्या बहिणींचा विजय हा मोठा आहे. नक्कीच आज आनंदाचा दिवस आहे. आमच्या चौघांमधून एक निवडून आलाय तर आम्हाला खूप आनंद झालेला आहे. कारण की इतिहासामध्ये पहिला दिवस आहे असा की महाराष्ट्रामधून मला वाटतं या ठाण्यामध्ये पहिला विजय झालेला आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाते आणि महायुतीचा नक्कीच विजय होईल हे आम्ही आशा बाळगतो. योगेशजी, काही वेळापूर्वीच मनसे नेते अविनाश जाधव यांनी आंदोलन केलेलं आहे. पैशाच्या जीवावर बिनविरोध निवडणूक करतात असा आरोप आहे त्यांचा. आता तुम्ही बघितलं असेल जेवढे बिनविरोध झालेत, ते शिवसेना असेल, भाजप असेल, या पक्षाचे झालेले. दुसरे पक्ष असतील, जे तुमचे उबाटा आहे, मनसे आहे, यांच्या उमेदवारांनी मागे घेतलेले फॉर्म. तुम्ही त्यांच्यावर विचार करा आणि त्यांच्यावर बोला की तुम्ही जे उमेदवार दिलेत त्यांनी पैसे, जर तुम्ही म्हणताय त्यांनी पैसे घेतले तर तुमच्या उमेदवारांनी घेतलेत. म्हणजे तुमचे उमेदवार कसलेत? आमच्या एका शाखा प्रमुख किंवा एका गट प्रमुखाला तुम्ही फोडून दाखवा. आम्ही 4ही जेवढे आहेत, जेवढ्यांनी आमचे निवडून आले सगळे राजीनामे देतील. आमचा एक कट्टर शिवसैनिक आहे, कट्टर शिवसैनिक पण कधी फुटत नाही, एवढं तुम्हाला सांग. संध्याताई, प्रत्येक निवडणुकीत लाडक्या बहिणींनी एक साथ दिली असं शिंदे साहेब म्हणत असतात. 4 पैकी एक जण निवडून आलेले आहेत. तुम्हाला कशा प्रकारे लाडक्या बहिणींची साथ मिळेल? आज आम्हाला खरंच खूप आनंद झालेला आहे. कारण लाडक्या बहिणी या नेहमी आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आणि हा आज पाठीमागचा जनसमुदाय तुम्ही बघितलात तर सगळ्या लाडक्या बहिणींचा आणि आमच्या सगळ्या लाडक्या भावांचा आहे आणि हा पाठिंबा नेहमी आम्हाला लाभत असतो. आणि आज खरंच खूप आनंद झालाय की आम्ही 3 टर्म एकत्र म्हणजे दोघी जणी राहणार आहोत आणि जो पुढचा कार्यक्रम आहे, म्हणजे जो पुढचा
प्रचार आहे तो आम्ही सगळ्या बरोबरीने करणार आहे आणि चारही नगरसेवक हे खूप मताधिक्याने निवडून येतील अशी या सगळ्या लोकांच्या वतीने मी ग्वाही देते आणि एकताताईला खूप खूप धन्यवाद, अभिनंदन आणि तिचे खूप खूप शुभेच्छा. एकंदरीत पाहिलं तर झालेल्या बिनविरोध विजयी झालेल्या ज्या उमेदवार आहेत त्यांची मिरवणूक जी आहे ती या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते. एकंदरीत ये तो अभी झाकी है, पिक्चर अभी बाकी आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया जी आहे ती उमेदवारांनी दिलेली आहे. कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.